नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? तर स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये. तर आज आपण चाललेलो आहोत मुंबई गणपती दर्शनासाठी. तर बघूयात. मला आम्ही कधीपासून वेट करतो यशची मित्र येत आहेत म्हणून. यश कधीपासून येत आहेत? हा ठीक आहे, ते येत आहेत ना. आम्ही तिकीट वगैरे काढून बसलोय पण ते अजून येत नाही. ते आले की आपण निघूयात. आलेले आहेत तुम्ही बघू शकता. तुम्ही कंटिन्यू राहा. आपल्याला असं काय काय बघायला भेटतं ते आपण या ब्लॉग मध्ये बघणार आहोत. तुम्ही बघू शकता हे लोक कसे बसलेत बघा. हे कोण येते रे? आयुष पवार. आयुष? अच्छा अच्छा. पलटण आमची. हा किती दिवस केलाच नाही ना आपण. सो आम्ही किती दिवस झाले ब्लॉग बनवला नव्हता. तर आज आम्ही मुंबईच्या गणपतींच्या दर्शनाला चाललोय. तर याला बोलले आपण ब्लॉग आपण कंटिन्यू करू. तर बघूयात. आता एक जण यायचा बाकी आहे. तो आला की आपण निघूयात. हे लोक बघा कशी बसले बघू शकता. त्यांचे बघा त्यांचे ब्लॉग फायनली पर्यंत आलेलो आहोत. आता आपण गणपतीचं दर्शन घेऊयात. बघूयात किती लाईन असेल काय सांगता नाहीत ना. हा चालत जावं लागतं आम्हाला. आणि मी जेवली पण नाही. आम्ही आलेलो आहोत. केलेली आहे आम्ही बघू शकता तुम्ही किती क्राऊड आहे. थांबलेलो आहोत. मला वाटलं बोलतात काय बोलशील. आता कधी आपली लाईन संपेल कधीपासून. फोटो दाखवतात आम्हाला. जय जयकार करू मिळून ताल धरू मोरया नामाचा झाला जल्लोष सुरू. परचा सम्राट आला आला हो बाप्पा आला आला. परचा सम्राट आला. हॅलो गाईज, आम्ही आता दर्शन करून बाहेर पडलेलो आहोत. आता आपण बघूया दुसरीकडे कुठे. रस्त्याला जाता जाता आपल्याला जे भरपूर गणपती बाप्पा लागतील भेटतील ते आम्ही तुम्हाला दाखवू. तो कंटिन्यू राहा. मला विचारा हरवलेला आता भेटला आम्हाला. अनुज काय बोलशील तू? काय ना हरवलेलो पोरी घेऊन गेलेलं मला. बोलतात अरे तिकडच्या रे ते परलचा आम्ही सम्राट बघतो तिथल्या त्या दोघे आल्या. मला बोलतात 10 रुपयामध्ये दर्शन करायचंय का आणि घेऊन गेल्या. आणि भाई तिथंच सोडला मला बिचारा. दर्शन तर झालेलं आहे भाई. मी नॉर्मल गणपतीला चाललेलो आहोत. आता आम्ही चाललोय बॅलेन्सिंग बघायला. म्हणजे चला तुम्हाला दाखवतो काय ते सांगू नाही शकत, दाखवतो. आता चाललेलो आहोत परेलचा महाराजा त्यांचं दर्शन घ्यायला. आणि खूप लाईन आहे. आपण बघूया. खूप क्राऊड आहे बघू शकता तुम्ही. आम्ही लाईनीत थांबलेलो आहोत. आयुष कंटाळला. अरे इकडे अनुज बोल गाणं बोल. लाज नको मला तू बघू शकता परळचा महाराज. एवढं आम्हाला दाखवता येईल तेवढं आम्ही दाखवू शकतो. नाही ह्या गर्दीमुळे लाईनीत उभी राहून अर्धा एक तास झाला. अर्धा एक तास झाले. 2 तास झाले. बघू शकतो.
दर्शन करून आलेलो आहे. आणि आता आम्ही थोडेसे तुम्ही बघू शकता थांबलेलो आहोत. वैतागलो आम्ही आणि इथे. त्याच्यामध्ये मला भूक लागली. भूक लागली. मला लागली भूक. हे जेवण आलेले आहे. हे जेवण नाही आलेत. मी जेवण शानपणा नडतो बाकी काय नाही. खाऊन आले. शानपणा नडतो शानपणा. काय पण? हा शानपणा नडतो की ना तुझ्या बहिणीचा? तू सांग. तुझ्या बहिणीचा शानपणा नडतो. बाहेरचं खायला पाहिजे फक्त. बाहेर पडणार बाहेरचं खायचं क्रेज आहे मला भाई. बाहेरचं मी खाणार. आणि आजारी पडायचं. तर बघा यांची एडेचाळे चालू आहे. सो फायनली आम्ही परेलचा विघ्नहर्ता याचं दर्शन घेतलेलं आहे. पण खूप डेंजर सीन होता. आम्ही खूप घाबरलो कारण की ते लेडीजला फर्स्ट करत होते, त्यामुळे लेडीज कशा पटकन घाबरतात ना, त्यामुळे. पण शो खूप छान होता. आपण भेटूया नेक्स्ट. आम्ही आतमध्ये गेलो तर आम्हाला व्हिडिओ काढणं अलाउड नव्हतं. फोन डायरेक्ट जप्त करून मग आपण भेटूया नेक्स्ट. मला भूक लागली म्हणून आम्ही मलाही घेतली. म्हणजे वेगळं काहीतरी खाल्लं असतं, पण रात्री एवढं नको मला. हेवी नको. त्यामुळे ह्यांना देऊया आणि एक आपण खाऊया. ते कुठे आहेत ना माहिती नाही. परळच्या राजाला आलो तर बघूयात आपण. पास काढले आम्ही 30-30 रुपयाचे 12 जणांचे. निघाले आमचे हे राजे, लाडके राजे. तुमचं आमची आन, तुमचं आमची शान, परळच्या राजाचा आम्हाला अभिमान. बघू शकता तुम्ही सुंदर असं राम मंदिर बनवलं. काय करतो लोक बघू शकता हे एवढी फलटण आहे आमची. आणि अर्धे पुढे चालतात. अर्धे पुढे आहेत, अर्धे मागे आहेत. म्हणजे आपण सगळे 12 जण आहोत. 12 जण. एवढे झोप आले ना तुला? मला काय सर्वांना झाले. हा हॅलो गाईज, आता आम्ही चाललेलो आहोत मुंबईच्या राजाला. तिकडे बघू दर्शन भेटतंय की नाही. भेटेल आपण, कारण की आम्हाला खूप दर्शन लेट भेटले. नाही लेट नाही, म्हणजे अर्धा एक तास थोडा लेट झाला, पण ठीक भेटले. आणि दर्शन पण आमचं छान झालं, कारण की आम्ही चालत सगळीकडे भेटतो. किती लाईन भेटते बघू. लाईन किती असेल, पासेस वगैरे असतील तर लवकर होईल. बघू शकता किती सुंदर असं वाटतंय. लाईनीत आता आलेलो आहोत. बघू शकता किती सुंदर असा व्ह्यू वाटतोय. लाईनीत थांबलेलो आहोत. मुंबईचा राजा. लाइटिंग किती सुंदर वाटते बघा. बोल 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 22 फूट वाले की भक्त मंडळीने पत्र पाठविले गणेश. ते बघू शकता गांधीजी. बोले तो बापू इंडिया का वो भाई था जिसने अंग्रेजों की वाट लगा दी थी और इंडिया से तड़ी पार कर दिया था, समझी क्या? राजाते झुकाया समान पहिला, भक्तांनी बघा हा देव पूजिला.
फायनली आम्ही दर्शन केलेलं आहे राजा तेजूकायाचं. मूर्ती पण खूप छान होती. आम्हाला लगेच नंबर बोलतात. मला लगेच दर्शन भेटलं. हा आम्हाला लगेच दर्शन भेटलं. हा एक 2 ते 3 मिनिटं थांबून मी दर्शन घेतलं. आम्हाला जास्त थांबायला नाही लागलं. आता खूप झोप पण आले. आता मी घरी हा डायरेक्ट भेटतो आम्ही तुम्हाला स्टेशन. फायनली आता ठाणा स्टेशनला आलेलो आहोत. ट्रेनमध्ये खूप गर्दी होती त्यामुळे आम्हाला ब्लॉग शूट करताना आला. सो आता आपण ठाणा स्टेशनला पोहोचलेलो आहोत आणि गाडी आम्ही तिकडे स्टेशनला पार्किंगला लावलेली आहे. आमच्या घरा लाईक करा, शेअर करा आणि